आणि आता पुढे पाहूयात महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 क च्या 2 उमेदवारांचा अर्ज बाद। मनसेच्या उमेदवार प्राची अनुप घाटगे आणि प्रभाग क्रमांक 16 ड चे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अवैध। ठाण्यात निवडणुका जाहीर होताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मयूर शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये संभ्रमाचं वातावरण, स्थानिक पातळीवरून पक्ष नेतृत्वाकडे तक्रार। 3 जानेवारीला वरळी डोम या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता महायुतीची पहिली यादी जाहीर सभा। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते राहणार उपस्थित। सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेने शनिवारी प्रचार प्रारंभ होणार। महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीमधून होणार। महापालिका प्रचार प्रभारी मकरंद देशपांडे यांची ही माहिती। कांदिवली पूर्व वॉर्ड क्रमांक 25 मधून अभिनेत्री निशा परुळेकर भाजपच्या उमेदवार। निशा परुळेकर यांच्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि आमदार प्रवीण दरेकर यांची होणार सभा। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या 81 उमेदवारांची कार्यशाळा। निवडणूक काळामध्ये प्रचार आचारसंहितेचं पालन, कोणत्या चुका टाळायला हव्या, मतदार आणि उमेदवार यांच्या संदर्भातल्या विविध सूचना देण्यात आल्या। भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचे विविध फंडे वापरले जाणार। मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरणार। काही ठिकाणी प्रचार सभा, प्रकट मुलाखती, तर काही ठिकाणी समाजातील विविध घटकांसोबत संवादही साधला जाईल। नाशिकमध्ये भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। तिकीट वाटपावरून होणाऱ्या राड्यावरून प्रशासनाची खबरदारी। निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न। काँग्रेस वंचित रासप आघाडीकडून 5 तारखेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। आघाडीमधील सर्व प्रमुख नेते हे जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील। हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश आंबेडकर, वर्षा गायकवाड, महादेव जानकर राहणार उपस्थित। आणि आता मोठ्या राजकीय बातम्या। जे चांगलं काम करतो त्याच्या पाठीवरती थाप मारली पाहिजे, मात्र जर चुकीची कामं केली तर त्यांना त्याची किंमत मोजावीच लागणार। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारांना हा इशारा। जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। पण जे चुकीचं काम करतील त्याला धडाप शिकवला पाहिजे। काही चुका केल्या त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल। अंजली दमानिया यांची अजित पवारांसह भाजपवर टीका। गुन्हेगार लोक जनतेचे प्रश्न कसे सोडवणार, दमानियांचा सवाल। गुंड लोकांना उमेदवारी दिल्यानं दमानिया आक्रमक। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, योजनेचे पैसे खात्यावर येण्यास सुरुवात। 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा। 2 महिन्यांचे प्रलंबित 3000 खात्यावर येणं अपेक्षित असताना फक्त 1500 रुपये खात्यावर। शाळेच्या परिसरात येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिक्षकांवर दिल्यानं बच्चू कडू आक्रमक। शिक्षण विभागानं घेतलेला निर्णय मागे घ्यावा, शिक्षण मंत्र्यांच्या घरातच अन्यथा कुत्रे सोडू, बच्चू कडू यांचा शिक्षण मंत्र्यांना इशारा। धाराशिवमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार। दहिफळमध्ये दारूबंदीसाठी हजारो महिला उतरल्या रस्त्यावर। ग्रामपंचायतीसमोर ठिय्या देत दारूबंदीचा ठराव केला मंजूर। साताऱ्यात पार पडत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ध्वजारोहण करत झाली सुरुवात। स्वागत अध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे भोसले, संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलं ध्वजारोहण। रयत शिक्षण संस्थेतील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्यासाठी फरमान। मात्र रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख असलेले शरद पवार यांना कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही। 2 वेळा निमंत्रण देण्यासाठी गेलो, मात्र भेट झाली नाही। संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण। पुणे साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी बंटी जहागीरदारवरती अंत्यविधी। जहागीरदारच्या हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपी ताब्यात। जहागीरदारच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण शांतता। आणि यानंतर पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायका चरणी गणरायाचं दर्शन घेत नवीन वर्षाची केली उत्साहात सुरुवात। पुण्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी 208वा शौर्य दिन साजरा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। विजयस्तंभ परिसरात असंख्य भीम अनुयायांकडून मानवंदना। तर न्यायाधीश संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून आता 6 महिन्यांची मुदतवाढ। कुणबी नोंदींचा उल्लेख असणारे दस्तऐवज, कागदपत्र याची तपासणी करणं आवश्यक, त्यामुळे मुदतवाढ। तर संदीप शिंदे समितीला 30 जून 2026 पर्यंतची मुदतवाढ। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटे जोरदार पावसाची हजेरी। नवीन वर्षाच्या स्वागतालाच पावसाच्या हजेरीने मुंबईकरांची तारांबळ। प्रदूषण कमी होण्याचीही दाट शक्यता। राज्यभरात अंड्यांचे दर 110 रुपये प्रति डझनवर। थंडीमुळे मागणी वाढली, अंड्यांचे दर कडाडले। सामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री।
नवीन वर्षात एसटी महामंडळाकडून दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवली जाणार. स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासासाठी उपक्रम. मोहिमेची प्रभावी अशी अंमलबजावणी करण्याची विभाग प्रमुखांवर जबाबदारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोळे गावाने आजही गावपळण ही प्रथा अबाधित ठेवली. संपूर्ण शिरोळे गाव 5 दिवस गावाच्या बाहेर जाऊन वास्तव्य करतं. संपूर्ण संसार घेऊन शिरोळेतील ग्रामस्थ गावाच्या वेशीबाहेर झोपड्या करून राहतात. जेजुरीमध्ये नवीन वर्षानिमित्त श्री क्षेत्र खंडेरायाच्या गडावर भाविकांची गर्दी. भंडारा उधळून नवीन वर्षाचं भाविकांकडून जंगी स्वागत. नाशिक अक्कलकोट ग्रीन कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी. 374 किलोमीटरच्या 6 पदरी महामार्गासाठी 19,142 कोटींचा खर्च. प्रवासाचा 17 तासांचा वेळ आणि 201 किलोमीटरचं अंतर होणार कमी. आणि यानंतर बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या. पनवेलमधील साधारणतः 70 बांधकामांना नोटीस. नियम न पाळल्यास थेट कारवाईचा इशारा. शहरातील हवेचा दर्जा राखण्यासाठी बांधकामांभोवती उच्च धातूचे पत्रे आणि ओले आच्छादन अनिवार्य. बडोदा मुंबई द्रुतगती महामार्ग नवीन वर्षात सुरू होईल, त्यामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळेल. पहिला टप्पा मार्चपर्यंत, दुसरा आणि अखेरचा टप्पा एप्रिल अखेरीस होणार सुरू. मागच्या संपूर्ण वर्षभरात मुंबईमध्ये 1,37,000हून अधिक घरांची विक्री. मार्च नंतर डिसेंबरपर्यंत सर्वाधिक घरं विकली गेली. पुण्यात एमआयडीसीमध्ये सीईटीपी प्रकल्पाची रखडपट्टी. तर महापालिका आणि एमआयडीसी एकमेकांकडे बोट दाखवत असल्यानं प्रकल्प रखडल्याचा उद्योजकांचा आरोप. 2013 मध्ये एमआयडीसीने महापालिकेला जागा हस्तांतरित करूनही प्रकल्प उभारलेला नाही. 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा 26 एप्रिलला होणार. राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठीचे ऑनलाईन अर्ज 30 डिसेंबरपासून उपलब्ध करून दिले जातील. महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या गुणपडताळणीसाठी मुदतवाढ. तर 9 जानेवारीपर्यंत गुणांची फेरपडताळणी करता येणार. त्यासाठी अर्ज केला जाईल. मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावरती बघता येणार. नव्यानं सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना नेटवर्क मिळण्यात अडचण. प्रवाशांना मोबाईल नेटवर्क नसल्यानं अनेक डिजिटल सेवा वापरणं अशक्य. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती प्रवाशांची वर्दळ वाढली. मागील 5 दिवसांमध्ये 26,000 प्रवाशांची विमानतळावरून ये जा. तब्बल 165 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात गर्दी. दर्शनासाठी भाविकांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा.